दंडोबा टेम्पल, जिथं मोबाईलला रेंज कमी असली म्हणून काय झालं, पण मन एकदम 5G मोड मध्ये असतं. मागच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला या सगळ्या ठिकाणाची अगदी सोप्या भाषेत माहिती सांगितली, पण ह्या पार्ट मध्ये मी या ठिकाणाला कसं वावरलं हेच दाखवणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम. एकटेपणाला गाळाभेट करून या संपूर्ण जंगलात मी एकटाच होतो. सुरुवातीला या ठिकाणावर येत असताना माझ्या नजरेखालून भरपूर प्राण्यांचे डिजिटल बोर्ड गेले. ती गोष्ट बघून सुद्धा जिकडं पाय वाईट दिसत्या तिकडे मी चालली. या असल्या धक्कादायक ठिकाणांना बघून भीती तर असली वाटत होती की काय बोलूच नका. खाली गेल्यानंतर मला काहीच कळत नव्हतं, ना कोण ना कोणाचा आवाज. मग बघा लांबनच मला ही पोरांची गँग दिसली. आवाज ऐकला का? मला माहितच होतं ही पोरं आपल्याला ओळखणार. खरंच भारी वाटते बर का, आपण एवढ्या लांब जाऊन सुद्धा कोणतर आपल्याला ओळखतंय. विषय कसा आहे? या सगळ्या पोरांना भेटल्यानंतर मन आपोआप हसायला लागलं. नंतर ना बघा मी या सगळ्या प्लेसला अगदी 200 ते 300 फुटाच्या उंचीनं बघितलं. काय ते खळखळून असणार वारं आणि जिकडे बघल तिकडे दिसणारे झाडे, सगळं कसं शेवट दिसत होतं. मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणावर यायचा प्लॅन करताय तर थांबा, खरंच तुम्हाला खूपच मज्जा घ्यायची असेल. पावसाच्या सरी सुरू झाल्यावर एकदा याच, मग बघा हे ठिकाण. आणि जर का आवडलं तर अप्रूव्ह आहे म्हणून एकदा या ब्लॉगर शुभ्याचं नाव घ्या. चला मग, केलं या ठिकाणाला टाटा आणि बाय बाय. नंतर न कुठं थांबता डायरेक्टच सांगलीत आलो. आल्या आल्या जरा गाडीला पण गार केलं आणि लाईटली आपण पण गार झालो. मग बघा जसं घरी पोचलं तसं न कोणाचा विचार करता डायरेक्ट कलंडी खाल्ली. चला मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. असेच ऍडव्हेंचर व्हिडिओ बघायला आपल्या पेजला फॉलो करून ठेवा.